आता तुला कळलं ना तुझी मम्मा कोण आहे आणि तुझे बाबा कोण आहेत ते? हो की नाही? जाऊया आपण? जाऊया. माझं इशू बाळ डोकं ठेवून झोप मागे. गेली ती आता कायमची. मी तुला प्रॉमिस करतो की मी ईशाला परत आणीन, तुझ्याकडे आणीन मी तिला. ओके? बोल मानस. मी ताईला फोन केला होता. ईशाशी बोलावंसं वाटलं मला. नाही बोलू दिलं तिने. ती म्हणाली मी ईशाकडे नीट लक्ष देतीये. ईशू कशी राहील रे तिच्या बरोबर? ती विसरेल मला हळूहळू. ईशू बेटा, तुला छोटी मम्माची आठवण येते? आता तू माझ्याशी बोलतेस की नाही? हा, आता तू जशी माझ्याशी बट्टी केलीस ना तशीच बट्टी आपण छोट्या मम्माशी अजिबात करायची नाही. मला सांग, जी लोक आपल्याशी खोटं बोलतात आपण त्यांच्याशी बोलत नाही की नाही, आपले तर बाबा आहेत, पण छोट्या मम्माने काय सांगितलं की आपले बाबाच नाही आहेत. हॅलो. नाही, मी रडत नाहीये. डोंट वरी सई. हो, मी निघेन आता. सई, मी ठेवते फोन. सगळ्यांना पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलीला कोणी हात लावणार नाही आणि तिला बाहेर सुद्धा नेणार नाही. हे बघ, ईशा अजून लहान आहे आणि मला वाटलं की तिला मानसीची आठवण येत असेल म्हणून मी तिला घेऊन गेले. कारण ती जन्मल्यापासून मानसीला काकी आठवण वगैरे अजिबात येत नाही. निदान तुम्ही आठवण करून तरी देऊ नका. तिचं आता काय करायचंय ना ते मी बघून घे. कारण लहान मुलांना ना जी माणसं खोटं बोलतात त्यांच्याशी बोलायला आवडत नाही. तो खोट्या माणसांची आठवण नकोच, नाही का? सो आता मी ईशाला माझ्या पद्धतीने सांभाळणार. निदान आता तरी तिच्यावर चांगले संस्कार करायचेत मला. आणि म्हणूनच घरातल्या कोणीही तिला मदत केलेली मला आवडणार नाहीये. गीता काकी, दूध हवंय. थांब देते. पुन्हा ऍसिडिटी झाली ग? नुकतंच ठेवलं ग दूध आतमध्ये. ते गार पण नाही झालंय अजून. मला नको, ईशाला हवंय. प्रत्येक क्षणी डिमांड्स बदलतात. अगं, मुलांना बाबा पुता करून समजवायचं असतं आणि शेवटी आपल्याला जे हवं ना तेच द्यायचं त्यांना, त्यांना कळूही न देता. एवढा वेळ कोण घालवणार आहे? आर्यनचा टी शर्ट घातला तिने. हो, पण सारखी बडबड सुरू आहे तिची. माझी ना खूप इच्छा होती
तिला असं मुलीला दूध वगैरे गरम करताना बघायची. बहिणी, तुमची ही इच्छा अनेकदा पूर्ण होणार आहे आता. आगे आगे देखो होता है क्या. आता 5 मिनिटात 10 फेऱ्या झाल्या नाही तर बघा तिच्या. बघू, सांभाळ म्हणावं, सांभाळच मुलीला. मी तुम्हाला सांगते, इशू आहे ना आपली, तिला भिंगरी सारखी फिरवणार. काय ग? एवढ्यात दूध प्यायली इशू? नाही ना, आता तिला चॉकलेट मिल्क हवंय. म्हणजे तिला चॉकलेट मिल्क आवडतं ना. अगं बाई, हो का? पण तू शोधू नकोस, आपल्याकडे नाहीच आहे ते. काय? हो ग, संपलंय. तेव्हा तर ती डोक्यावर बसेल माझ्या चॉकलेट मिल्क नाहीये म्हणून. तू एक काम कर ना, हळद घालून दूध दे. हा, नाही चालणार ना तिला, महा नौटंकी आहे ती. आय मीन तिला चॉकलेट मिल्क आवडतं ना, सो ती तेच पिणार. ती हळदीचं दूध कुठे पिणार. आपल्याकडे अजून काही आहे का? हो अगं, फ्रीज मध्ये चॉकलेट आहे ना. हो आहे ना. तुझी वाट बघत बसली होती. ओ, पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, तर आपण झोपायला जाऊ. हा, मला छोट्या मम्माची आठवण येते आणि तिच्याकडे जायचंय. पण इस कन्या के कुंडली में सूर्य नीच का है, जो इनके बच्चे के लिए खतरनाक योग बन रहा है. कोई तो उपाय होगा गुरुजी. अब कुछ नहीं माताजी, ये घर ही इसका और इसके बच्चे का रक्षा सूत्र है और इसके सिवा कोई पर्याय नहीं. सावी, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्या सगळ्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी अँड थँक्यू. सावी, सावी. सायरस, लाईफ मध्ये तुला डॅड हवं असेल, मम्मा हवी असेल, पण मला माझा भाऊ हवाय. हॅलो, हा भक्ती बेस, तिचं तुमच्याशी काही भांडण गिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अत्यंत दबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष ठेवलं. तिचा उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर. तुम्हाला भिजायला द्यायला नको होतं. तुम्ही भिजू दिलं नसतं तर पावसातला तो छान अनुभव मिळालाच नसता. आणि एका छान अनुभवासाठी थोडासा त्रास झाला तरी काही हरकत नाही. क्या को बोल, काळजी नको करू. गांव वालों को बहुत गर्व है उसके ऊपर. अपनी खुद की माँ छोड़कर वो भारत माँ के पास जा रहा है. नाही, मी सगळ्यांना सांगायची, आज हा मुलगा बघून गेला, आज तो मुलगा बघून गेला, असं सगळ्यांना सांगायचं. मी शेअर करते. म्हणजे तेव्हा तुमच्या मनात काय व्हायचं, मुलगा बघून गेला कळल्यावर? म्हणून म्हटलं फार आता थांबायला नको, विचारून टाकूया. म्हणून आलं होतं इकडे. ती मुलं येऊन गेली की हा मुलगा अस्वस्थ व्हायचा.